In yesterday's video, already we have seen how to find out the value of x for increasing function. In the second question is, f of x is given x cube plus 6x square minus 36x plus 7. हे जे फंक्शन दिले हे फंक्शन स्ट्रिक्टली इंक्रीजिंग फंक्शन आहे, हे मेन्शन केलेले आहे. मग आता हे x च्या कोणत्या व्हॅल्यूसाठी इंक्रीजिंग आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. जसं आपण आधीचं सम बघितलं होतं की त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. सेम वे we will find out the derivative of this given function. Differentiate with respect to x. Therefore, f dash x is equal to 3x square minus 12x minus 36. If you observe, all the numbers are divisible by 3. याच्यातला प्रत्येक नंबर हा 3 ने divisible आहे. म्हणजे 3 जर आपण कॉमन काढला तर आन्सर येईल x square minus 4x minus 9. इथे तुम्ही जे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लर्न केले त्याचा उपयोग इथे होईल. तुम्हाला असे दोन नंबर्स फाइंड आउट करायचे ज्यांची मल्टिप्लिकेशन -9 आहे आणि ज्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन -4 येते. मग असे कोणते आहेत का नंबर की ज्यांची मल्टिप्लिकेशन 9 आणि सबट्रॅक्शन 4 येईल? आपल्याकडे दोनच नंबर आहे, 9 × 9 आणि 3 × 3 9. ते होत नाही. म्हणजे मग आपल्याला x ची व्हॅल्यू आता फॉर्म्युला मेथडने फाइंड आउट करायला लागेल. मग फॉर्म्युला मेथड काय? x इज इक्वल टू -b प्लस मायनस √b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हे तुम्ही 10th 11th मध्ये ऑलरेडी लर्न केलेलं आहे. ऍक्च्युली फॉर्म्युला मेथडची गरजच नाहीये. 3 ने जेव्हा आपण डिवाइड केलं तेव्हा 36 ला जर डिवाइड केलं तर आन्सर 12 येत आहे. याची गरजच नाही आपल्याला. 3x म्हणून म्हटलं आता आपण जर मल्टिप्लिकेशन करून बघितलं तर चूक आपलीच आपल्याला लक्षात येते. 3 × x स्क्वेअर 3x स्क्वेअर, 3 × -4 -12, 3 × -12 -36. आता इझिली आपल्याला नंबर्स फाइंड आउट करता येतील की मल्टिप्लिकेशन त्याची 12 पाहिजे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 4. 6 2 जा 12 आणि 6 मधनं 2 गेले 4 आले. 6 × 2 12 होता. आपल्याला निगेटिव्ह हवा आहे. मग -6 पॉझिटिव्ह 2 करा आणि -6 प्लस 2 जर केलं तर आन्सर येतं -4. मग फॅक्टर्स कोणते झाले? x - 6 x + 2 हे दोन फॅक्टर्स झाले. हियर गिवन फंक्शन इज strictly increasing. It is given. Therefore, its derivative is greater than 0. Therefore, what is the derivative? 3 × x - 6 x + 2 is greater than 0. हे 3 ला आपण शिफ्ट केलं या साईडला तर तो पुन्हा 0 होणार आहे. 0 / 3 आन्सर इज 0. मग आता पुन्हा काय झालंय? असे दोन नंबर्स ज्यांची मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आहे. मग मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह केव्हा येते? जर दोन्ही नंबर पॉझिटिव्ह असतील तर मल्टिप्लिकेशन 0 येईल, पॉझिटिव्ह येईल. किंवा दोन्ही नंबर नेगेटिव्ह असले तरीही त्यांची मल्टिप्लिकेशन 0 येते. मग आपण फर्स्ट केस घेणार आहे, केस 1. याच्यामध्ये आपण कन्सिडर करू x - 6 is also greater than 0 and x + 2 is also greater than 0. मी दोघं आयदर ग्रेटर घेते किंवा स्मॉलर घेते. एक ग्रेटर एक स्मॉलर असं आपण का नाही घेते? कारण ती कंडिशन, त्या कंडिशनमध्ये आपल्याला निगेटिव्ह आन्सर मिळतं. पण आपल्याला आन्सर कसा हवा आहे? पॉझिटिव्ह हवा आहे. Therefore, x is greater than +6. हा 6 त्या साईडला जाताना तो पॉझिटिव्ह झाला. किंवा दुसरं असेल x is greater than -2. मग आता बघा आपण इथे सॉल्व्ह करून बघू. 0 1 2 4 6 आपल्याला फक्त नंबर्सच काढायचे. एक्झॅक्ट नंबर नाही दिले तरी चालेल. म्हणून मी 2 च्या ह्याच्यात घेतलं. x is greater than 6. मग greater than 6 म्हणजे तो इथून सुरू होईल नंबर. x is greater than -2. मग -2 म्हणजे तो इथून सुरू झाला. मग आता बघा या दोघं लाईनसाठी कॉमन कुठून सुरू झाले?
x ग्रेटर दॅन 6. म्हणजे इथून आपल्याला एक x ची व्हॅल्यू मिळते. therefore x इज ग्रेटर दॅन 6. पहिल्या केस मधनं एक आन्सर आलाय x इज ग्रेटर दॅन 6. केस 2. आता केस 2 मध्ये मी काय करणार आहे, दोघं जे ब्रॅकेट्स आहेत मी सपोज करणार आहे की त्यांचा आन्सर नेगेटिव्हच येणार आहे. हे आन्सर नेगेटिव्ह असणार आहे आणि हे सुद्धा आन्सर नेगेटिव्ह असेल. आता नेगेटिव्ह इनटू नेगेटिव्ह जर केलं तर आन्सर पॉझिटिव्ह येतं. म्हणून x लेस दॅन पॉझिटिव्ह 6 हा त्या साईडला गेला. x लेस दॅन नेगेटिव्ह 2. आता पुन्हा नंबर लाईन काढून चेक करा आणि व्हॅल्यू फिक्स करा. 0 2 4 6 नेगेटिव्ह 2 नेगेटिव्ह 4 नेगेटिव्ह 6. x इज लेस दॅन 6. एवढंच लक्षात ठेवा. लेस दॅन म्हटलं की तुम्हाला या साईडला जायचंय, ग्रेटर दॅन म्हटलं की त्या साईडला जायचंय. x कसा आहे, लेस दॅन 6. लेस दॅन 6 म्हणजे तो इथून येणार आहे मागे. x इज लेस दॅन नेगेटिव्ह म्हणजे तो इथून स्टार्ट होईल असा. आता मला सांगा कॉमन व्हॅल्यूज कुठून सुरू झाल्या त्यांच्या, x इज लेस दॅन 2 पासून. म्हणून x इज लेस दॅन नेगेटिव्ह 2 हे माझा आन्सर. therefore लास्ट लाइन तुम्ही लिहिणार आहे the given function is the value of given function at x is equal to greater than 6 and x is less than negative 2 is the increasing function. In question number 3 जसं आपण question 2 बघितलं त्याच्यामध्ये strictly increasing function होतं. Now in question number 3 find the value of x for which the following function are strictly decreasing. म्हणजे आता जे याच्यामध्ये फंक्शन दिले ते स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे, तर कोणत्या व्हॅल्यू साठी ते डिक्रीजिंग आहे ते फाइंड आउट करायचं आहे. डिक्रीजिंग साठीचा रूल काय, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 आला पाहिजे. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. 2x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह झालं 6x² मायनस 6x मायनस 12. जनरली तुम्हाला सेम काइंडचेच क्वेश्चन्स दिलेले आहेत की आता पुन्हा याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर कोणता नंबर कॉमन आहे, करेक्ट 6 कॉमन आहे. मग 6 जरी कॉमन काढलं म्हणजे एक्झॅक्टली त्याला डिवाइड करणं. x² मायनस x मायनस 2. 6 into x 6 square square 6 into negative x negative 6 आहे. 6 into negative 2 negative 2. आता हे जे x फंक्शन आहे हे कोणाचं आहे, मल्टिप्लिकेशन नेगेटिव्ह 2 आणि सबट्रॅक्शन नेगेटिव्ह. इथे मायनस साइन आली तर नंबर्सची सबट्रॅक्शनच होते, इथे प्लस साइन आली तर नंबर्सची ॲडिशनच होते. एवढं लक्षात ठेवा. मग आता असे नंबर्स हवे तुम्हाला ज्यांची मल्टिप्लिकेशन नेगेटिव्ह 2 आहे. 2 आन्सर येण्यासाठी आपल्याकडे एकच पेअर आहे 2 आणि 1. तुम्हाला नेगेटिव्ह हवं, 2 नेगेटिव्ह असेल आणि 1 पॉझिटिव्ह असेल. पुन्हा ह्याच नंबरची जर मी ॲडिशन केली तर आन्सर येतं नेगेटिव्ह 1. इथे आपल्या कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. मग फॅक्टर्स काय झाले, x minus 2 x plus 1. The given function is decreasing. Therefore फंक्शन जर डिक्रीजिंग असेल यालाच आपण काय म्हणू शकतो, f' is less than 0. हे जे फंक्शन आहे ते नेगेटिव्ह आहे, लेस दॅन 0 आहे. therefore मग f' म्हणजे काय, 6x minus 2 x plus 1 is less than 0. जसं आधीच्या सम मध्ये आपण हा नंबर तिकडे शिफ्ट करायचं तसंच करायचं. x minus 2 into x plus 1 is less than 0. आता बघा दोन याला एक नंबर कन्सिडर करा आणि हा एक नंबर आहे सपोज हा a आणि हा b. तर a आणि b ची मल्टिप्लिकेशन नेगेटिव्ह केव्हा येते, कोणतं तरी जेव्हा नेगेटिव्ह असेल. बघा नेगेटिव्ह 2 आणि 1 आन्सर नेगेटिव्ह 2 झालं. किंवा 2 ला पॉझिटिव्ह करते 1 ला नेगेटिव्ह करते तरी आन्सर नेगेटिव्हच होतंय. म्हणजे नेगेटिव्ह साठीची कंडिशन काय, तर एक पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक नेगेटिव्ह पाहिजे. पॉझिटिव्हची कंडिशन काय असते, आयदर दोघं पॉझिटिव्ह आयदर दोघं नेगेटिव्ह. इथे पण तुम्हाला पुन्हा दोन केस मिळतील. केस 1. आता केस 1 मध्ये काय करायचंय, तर एक जे ब्रॅकेट आहे त्याला ग्रेटर दॅन 0 करायचंय म्हणजे तो पॉझिटिव्ह झाला. आणि आता मी इथे दुसरा जो आहे त्याला लेस दॅन 0 करते. पुढच्या केसमध्ये आपण एक्झॅक्टली अपोजिट करू. therefore x greater than 2 or x less than negative 2.
आता तुम्ही झालंच आहे तुमच्या लक्षात आलंय की आता कसं फाइंड आउट करायचं. x ग्रेटर दॅन 2 म्हणजे आन्सर आपलं सुरू होतं इथून आणि x इज लेस दॅन -1. मग लेस दॅन -1 म्हणजे तो कुठे जाईल, x इज ग्रेटर दॅन 2 या साईडला आला आणि x इज लेस दॅन 1 म्हणजे तो या साईडला. याचा अर्थ x ची व्हॅल्यू इथे कुठेतरी आहे. ती कशी आहे मग, -1 पेक्षा जास्त आणि 2 पेक्षा कमी. आता केस 2 बघू आपण. याच्यामध्ये आपण काय करू आता, x - 2 जो इथे ग्रेटर घेतला होता त्याला स्मॉलर करू आणि इथे x+1 ज्याला लेस दॅन केलं होतं त्याला ग्रेटर दॅन करू. Therefore x is less than 2 आणि x is greater than -1. मग आता पुन्हा जर तुम्ही बघितलं इथे 0 1 2 3 -1 -2. आता x कसा आहे, x is less than 2 इकडे आणि x is greater than -1 म्हणजे इथून. मग कॉमन पॉइंट कसा झाला, तर हे त्याचं सोल्युशन झालं. इथे आपल्याला हे मध्ये लेस दॅन 2 म्हणजे 2 पासून आपल्याला लेफ्ट साइडला जायचंय आणि x इज ग्रेटर दॅन -1. मग ग्रेटर म्हटलं की आपण x कुठे घेतोय, x च्या ग्रेटर कडे. मग आता याची ग्रेटर साइड म्हणजे या साइडला आहे. मग आता बघा इथे पण आपल्याला तेच आन्सर मिळालं आणि इथे आपल्याला तेच आन्सर मिळालं. मग आता x ची व्हॅल्यू कशी आहे, therefore the value of x is greater than -1 and x is less than 2. हे झाले त्याचे आन्सर्स. क्वेश्चन 4 आहे, find the values of x for which the function f(x) x³ - 12x² - 144x plus 13 is find the value at increasing also and decreasing also. म्हणजे आधीच्या सममध्ये आपण वेगवेगळे सॉल्व्ह केले होते. आता एक फंक्शन दिलंय आणि त्याची इन्क्रीजिंग साठी काय रेंज आहे आणि डिक्रीजिंग साठी काय रेंज आहे ते फाइंड आउट करायचं आहे. स्टेप तेच आहे. द गिवन फंक्शन इज x³ - 12x² - 144x plus 13. This is the given function. Differentiate with respect to x. Therefore, f(x) is equal to 3x² minus 24x minus 144. याचा डेरिव्हेटिव्ह काढला, कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 होता. x म्हणजे 1 घेतला तर 144 into 1 ते झालं 144. हे झालं त्याचं डेरिव्हेटिव्ह. नाउ ऑल द टर्म्स आर डिव्हिजिबल बाय 3. x² minus 8x minus 3 7 3 4 जा 6 3 जा 3 4 जा 12 24 18. असे नंबर्स पाहिजे आपल्याला ज्यांची मल्टिप्लिकेशन 48 आहे आणि ज्यांची सबट्रॅक्शन 8 येते. 12 4 जा 48. 3x² minus 12 x minus 12 आणि x plus 4. -12 into 4 -48 आणि -12 मधनं 4 ऍड केले आपण तर आन्सर येतं -8. मग f' चा आन्सर हे आलं. Now we will see for the first, that is increasing. If the function is increasing, मग आता आपण असं घेऊ की हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे, त्याची इन्क्रीजिंगला व्हॅल्यू काढतो. Therefore f' is greater than 0. मग f' म्हणजे 3x minus 12 x plus 4 is greater than 0. Therefore shift the tree that side. X minus 2 into x plus 4 is greater than 0. आता greater than 0 साठी कंडिशन तुम्हाला माहिती आहे. आयदर दोघं ब्रॅकेटला greater than 0 कन्सिडर करा म्हणजे पॉझिटिव्ह किंवा दोघं ब्रॅकेटला लेस दॅन 0 कन्सिडर करा म्हणजे नेगेटिव्ह. तेव्हा तुम्हाला आन्सर मिळतं पॉझिटिव्ह. केस 1, x minus 12 is greater than 0 and
x plus 4 is also greater than 0. मग x ची व्हॅल्यू काय होईल? x is greater than 12 and x is less than -4. मग आता याच्यामध्ये आपल्याला एक व्हॅल्यू फिक्स करायची आहे त्याची. झिरो 4 8 12 -4 -8. x is greater than 12 म्हणजे आन्सर इथून सुरू होईल. इथून कुठपर्यंत जाईल ते? ॲट द एंड इन्फिनिटी पर्यंत. x is greater than -4. -4 म्हणजे ते इथून स्टार्ट होतं. ठीक आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली आता आपल्याकडे? x is greater than 12. हे एक व्हॅल्यू आपल्याला फिक्स आहे. नाव केस 2 असेल जेव्हा आपल्याला पुन्हा आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे. x minus 2 is less than 0 and x is less than 0 and x plus 4 is also less than 0. Therefore, x less than 12 or x less than -4. आता पुन्हा इथून बघा. 0 4 8 12 -4 -8. ठीक आहे, x is less than 12 म्हणजे आन्सर इथून इथे कुठेही असेल नेगेटिव्ह इन्फिनिटी पर्यंत, किंवा x is less than -4 म्हणजे ते इथून असेल. म्हणजे आता आन्सर काय झालं आपल्याकडे? x is less than -4. या दोन व्हॅल्यूज झाल्या आपल्या आत्ताशी इन्क्रीजिंगसाठी. त्यांनी एकाच वेळी विचारलंय फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए फॉर विच द फंक्शन इज इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग. मग आता याचं हे झाले दोन आन्सर्स. आता असेच आपण आन्सर्स काढणार आहे डिक्रीजिंग साठी आणि त्याच्यानंतर त्याला कंबाईन करून लिहिणार आहे की आन्सर काय असेल. आता हे झालं आपलं इन्क्रीजिंगचं. इथे आन्सर आपल्याला आला आहे x is greater than 12 and x is less than -4. ठीक आहे, हे आपल्याला लास्ट मध्ये लागणार आहे जेव्हा तुम्ही कंबाईन कराल. ऍक्च्युली तुम्हाला एवढ्याच एक्सपेरिमेंट पुन्हा सॉल्व्ह करायचं नाहीये, ते तसंच ठेवायचंय. तर मी रफ केलंय म्हणून मला पुन्हा सॉल्व्ह करावं लागेल, पण तिथपर्यंतच सेम ठेवायचंय. Therefore f dash x is equal to 3x square minus 24x minus 144. Therefore f dash x is equal to 3 common x square minus 8x minus 48. So we get 3x minus 12 x plus 4. Now हे तुमचं इथपर्यंत कॉमन आहे. त्याच्या आधी आपण इन्क्रीजिंग साठी बघितलं, आता आपण डिक्रीजिंग साठी बघतोय. नाउ द फंक्शन इज डिक्रीजिंग. फंक्शन जर डिक्रीजिंग असेल तर त्याची कंडिशन असते की f dash x is less than 0. Therefore 3x minus 12 x plus 4 is less than 0. That is x minus 12 x plus 4. हा जो नंबर आहे हा कसा आहे? नेगेटिव्ह आहे. मग नेगेटिव्ह आन्सर केव्हा येतं? जेव्हा एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह असतो, किंवा हा पॉझिटिव्ह आणि हा नेगेटिव्ह असेल तेव्हाच त्यांच्यामधला गुणाकार किंवा मल्टिप्लिकेशन 0 येत असते, सॉरी नेगेटिव्ह येत असते. मग आता आपण इथे परत दोन केस घेऊ. आता एकामध्ये घेणार आहे फर्स्ट केस मध्ये x minus 12 हा नंबर पॉझिटिव्ह आहे आणि x plus 4 हा नंबर मी नेगेटिव्ह आहे. नीट लक्ष द्या. एकदा एक ब्रॅकेट पॉझिटिव्ह घ्या ग्रेटर दॅन 0 आणि एक लेस दॅन 0 घ्या म्हणजे निगेटिव्ह. मग x चा आन्सर काय झाला? x is greater than 12 or x is less than -4. केस 2. केस 2 मध्ये करणार आहे x minus 12 ला आपण लेस दॅन 0 करू आणि x plus 4 जो आहे त्याला कन्सिडर करू तो ग्रेटर दॅन 0 असेल. म्हणून x चा आन्सर झाला लेस दॅन 12 आणि इथे x चा आन्सर झाला ग्रेटर दॅन -4. मग आता बघा 4 8 12
-4, -8, -4. x कसं आहे ग्रेटर दॅन 12 म्हणजे या साईडला गेलं. x इज लेस दॅन -4 म्हणजे तो इथपर्यंत कुठे जातोय. ठीक आहे ह्या केसमध्ये बघा आता 4, 8, -12, -4, x इज ग्रेटर दॅन 12 x इज लेस दॅन 12 म्हणजे तो इकडे नेगेटिव्ह इन्फिनिटी पर्यंत जातोय. आणि या साईडला x इज ग्रेटर दॅन -4 म्हणजे तो इथून आहे. दुसरा कलर घेतला तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे हा जो पॉइंट आहे हा डिक्रीजिंगचा आहे. मग डिक्रीजिंगचा पॉइंट झाला -4 to 12 आणि इन्क्रीजिंगचा झाला +12 to x इज लेस दॅन म्हणजे इकडे तो पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत जातोय आणि इकडे तो नेगेटिव्ह इन्फिनिटी पर्यंत जातोय. याला कंबाईन करून लिहिलं जाईल द व्हॅल्यू ऑफ x इज -infinity to 4 union with 12 to +infinity म्हणून याला असे ब्रॅकेट्स दिले एक सेमी इंटरवल दिले. म्हणून हे जर आपण इथे ना जेव्हा आपण आधीच्या सम्स मध्ये करत होतो आपण आयदर इन्क्रीजिंग साठी लिहिलं होतं किंवा डिक्रीजिंग साठी लिहिले. याच्यामध्ये तुम्हाला आन्सर द्यायचंय की x ची व्हॅल्यू केव्हा इन्क्रीजिंग आणि केव्हा डिक्रीजिंग असेल. मग आपण याला इथे सेमी इंटरवल्स यूज केले. तर इथे आन्सर कसं आहे -इन्फिनिटी टू +4 ला इथे थांबेल तिथपर्यंतच. क्लोज फंक्शन आहे ओपन आणि क्लोज युनियन 12 पासून सुरू होत आहे आणि कुठपर्यंत आहे +इन्फिनिटी पर्यंत. मग हे झालं तुमचं लास्ट आन्सर. इथपर्यंत तुम्ही नाही येऊ शकले इथपर्यंत जरी व्यवस्थित मेन्शन केलं तरी तुम्हाला चालेल पण हे जर लास्ट लिहिलं तर ॲक्युरसी वाढेल आन्सरची.